संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन आणि श्रमिकांच्या सन्मानाचा दिवस असलेला महाराष्ट्र दिन आज आंबेगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आंबेगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे माजी गृहमंत्री आणि विद्यमान आमदार माननीय दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले। या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला। नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रके देऊन सन्मानित करण्यात आले। पुढील पिढीने शिक्षणाच्या जोरावर राज्याचा नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा यावेळी नामदारांनी दिल्या। ध्वजारोहणानंतर पोलीस पथकाने मानवंदना दिली। यावेळी उपस्थितांनी गायलेल्या राष्ट्रगीत आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताने तहसील कार्यालयाचा आसमंत दुमदुमून गेला होता। हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करत उपस्थितांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली। या प्रसंगी आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे शासकीय कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी एकत्र येत महाराष्ट्र दिनाचा आनंद साजरा केला।